सोलापुरात प्लॉट खरेदी करण्यासाठी घरात ठेवलेले 17 लाख रुपये रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा 25,25,500 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे। ही घटना कोंडी तालुका उत्तर सोलापूर शिवारात 10 मे रोजी घडली आहे। याबाबत नागेश तानाजी शिंदे वय 35 राहणार कोंडी तालुका उत्तर सोलापूर यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात 13 मे रोजी फिर्याद दाखल केली आहे। याबाबत पोलिसांनी सांगितले की सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी शिवारात असलेल्या अक्षय MRF टायर दुकानाच्या पाठीमागे फिर्यादी नागेश शिंदे यांचे घर आहे। 10 मे रोजी फिर्यादीच्या घरातील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला। घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून प्लॉट खरेदीसाठी ठेवलेले 17 लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली। याशिवाय 1.5 लाखाची सोन्याची साखळी, गंठण, काळेमणी, 3 लाखांचे सोन्याची डिझाईन असलेले पाटल्या, 7,000चे सोन्याचे कानातले गुंड, वेल व टॉप्स, 3 लाखांचे सोन्याचे नेकलेस, 20,000च्या लहान मुलांच्या सोन्याच्या अंगठ्या, 8,000चे सोन्याचे पायातले पैंजण, 30,000 रुपयांची कानातील बाळी, 3500 रुपयांचे सोन्याचे बदाम, 6,000चे सोन्याचे वाळे, 1,000चे चांदीचे हातातील कडे असा एकूण 25,25,500 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे। या घटनेची गंभीर दखल पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी घेतली असून तपास गतीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत।